तर समोरील व्ह्यू बघा, बांधावर बसून काढलेला शूट आहे. एकच नंबर वातावरण आहे. नेचरचा आनंद घ्या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, सकाळ सकाळी उठून तयार झालो. तर आजची ड्रेसिंग बघा अशी होती. तर आपण शेतकरी माणसं ते आपल्याला कधी काय काम निघेल, त्यामुळं आपण फॉर्मल ड्रेस वगैरे घातला, व्यवस्थित शर्ट बिर्ट, कसं थोडीशी शायनिंग मारली. बघा कसं दिसतोय, कसं काय थोडंसं शायनिंग मारावंच लागते. तर बघा आता पुढं. तर तुम्हाला माहीत आहे, सकाळ सकाळी उठल्यावर तयार झालं का आपल्याला लगेच जेवण लागते. तर लगेच जेवायला बसलो. दही आणि मेथीची भाजी, उसळीचा कालवण आणि बाजरीची भाकर. तर एवढं मी दडापलं, म्हणजे जेवण केलं व्यवस्थित. तर आता बघू पुढं काय होतं ते, चला. तर आज ना आपल्याकडं पेंडावायला माणसं होती. तर आपण त्यांचं काम चालून दिलं. आपल्याला काम होतं गावामध्ये, आपण गेलो गावामध्ये. तर चलो. तर गावात गेलो आणि बुरा लगेच दिसला. तर बुराच्या डोक्यावरून पाटी काय उतरत नाही. पाटी म्हणजे त्याचं घरचं काम चालू आहे, तो वाहतोय रेती. तर चलो पुढं बघू आता पुढं काय होतं. तर तिकडे लहान बाबा लगेच आपला अंगण चोपायचं काम करतोय. तर असं की घरापुढचं जे अंगण आहे ते सपाट करायचं प्लॅन झालं आहे त्याचं. तर त्याचं कंटिन्यू करू. आता आपण जातो घरी. आपण घरी गेलो आणि काम लागलं नाही असं होतच नाही. तर लगेच आपण बैलं धुतले आणि फळी धरली. तर इथं पेरलं होतं गहू, हरभरा पेरलं होतं, त्याच्यावर फळी घालायचं काम होतं. तर लगेच आपण ते काम करायला लागलो. तर बघू आता पुढं काय होतं. तर तेवढं काम झालं आणि आपण गेलो घरी आराम करायला. तर आराम करता करताच लगेच मयूर शेट आला. त्याची शाळा सुटली होती, आज होता शनिवार. तर लगेच तो आला, तिकडून सेल्फी स्टिकच घेऊन आला. तो पण ब्लॉगर आहे, त्याला पण लाईक. तर आपल्याला अजून एक काम होतं. पावसाळ्यामध्ये वाऱ्यामुळं 2 बाबळी पडल्या होत्या. तर त्याची लाकडं तोडायची होती आपल्याला. तर पावसाळ्यामध्ये वाऱ्यामुळं खाली बाबळी पडल्या होत्या. तुम्हाला बाबळे दिसत असतील मागे. तर तिकडून खालून लाकडं व्हायची होती वर, आणि इथं हे बघ, इथं फोडतात, इथं फोडायची होती. तर आपण एक माणूस सांगितला होता, गणपा बाबा, त्याला लाकडं फोडायला. तर तो लाकडं फोडत होता, त्याला जराशी मदत केली मी. तर बघू आता पुढं काय काय होतं, चलो. तर गणपा बाबा दिवसभर लाकडा तोडून दमला होता. तर मी त्याला बोललो, म्हणला माझ्याकडे दे, मी जरा मदत करतो तुला. तर मी पण लगेच कुऱ्हाड हातात घेतली, दणदण ठोका टाकायला लागलो लाकडावर. पण लाकूड काय तुटना. लाकूड तुटणं असं की लाकूड फोडणे एक टेक्निक असते. तर मग मी ते सोडलं आणि पायानं दणकावायला लागलो. तर पायानं कुठं लाकूड तुटतंय का? तर गणपा बाबा बोलतोय की पायानं नको, डबल लाकूड तोडायला लाव, डबल. तर मी खूप प्रयत्न केले लाकूड तोडायला, तुटलाच नाही. हे बघा ठोका, लगेच लाकूड तुटून बाहेर पडला. तर कसं आहे, अनुभव आहे आणि एक लाकूड तोडण्याची एक टेक्निक असते. आणि टेक्निक आणि समोरील व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू दिसतोय. पुढं समोर दिसतोय तो 15 आहे. तर आपण एक दिवस 15 डोंगरावर जाऊ. तर